बारामतीमध्ये आज सकाळपासूनच पाश्चात्य शोकाचं वातावरण निर्माण झालंय। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी विमान अपघातात निधन झालं, ज्यामुळे संपूर्ण बारामती, संपूर्ण राज्यात मोठी शोककळा पसरली। या दुःखद घटनेनंतर बारामतीतील तरुणाई मोठ्या संख्येने जमा झाली आणि त्यांच्या चेहऱ्यावर हळहळ स्पष्टपणे व्यक्त होताना दिसते। अनेक तरुणांनी सांगितलंय की अजित पवार हे त्यांचे मार्गदर्शक होते। दिवस रात्र लहान मोठ्या प्रश्नांवर ते बोलायचे, त्यांच्या समस्या जाणून घ्यायचे। आज अखेरचा निरोप देताना त्यांना हे अश्रू अनावर झालेत, भावनिक अश्रू त्यांचे वाहताना दिसत आहेत। मोठी शोककळा या ठिकाणी पसरल्याचे पाहायला मिळतंय। आपण मार्गदर्शक आणि एक चांगला नेता गमावला, अशी भावना या तरुणांनी व्यक्त केली। अनेक तरुणांनी सांगितलंय की त्यांच्या जीवनात अजित पवार यांनी बऱ्याच वेळा प्रेरणा दिली, वेळेचं नियोजन, कष्ट आणि कर्तव्याची शिकवण दिली। आज ही प्रेरणा नसल्याची खंत या तरुणांमध्ये जाणवते। या भावनिक क्षणांमध्ये अनेक नातेवाईक, कार्यकर्ते आणि संपूर्ण बारामतीकर, संपूर्ण नागरिक या ठिकाणी जमा झालेले पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। बारामतीमध्ये आतापर्यंत राज्यभरातून अनेक लोकांनी इथे उपस्थिती लावली। अंतिम विधीला महिलांनी देखील मोठा टाहो फोडल्याचं पाहायला मिळालं। मोठ्या प्रमाणात आक्रोश या ठिकाणी व्यक्त केला, घोषणांसह या ठिकाणी त्यांनी आक्रोश व्यक्त केलाय। आता दादांना अंतिम निरोप देताना सर्वांच्याच डोळ्यात अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळतं।